नमस्कार. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं नितीन करडुळे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पूर्ण सर्कल चॅप्टर आपला जवळजवळ आता पूर्ण होत आलेला आहे. शेवटचा टॉपिक आज आपण घेत आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 3.5. एवढाच फक्त प्रॅक्टिस सेट आणि त्या अगोदरचे जे काही थिअरम्स आहेत तेवढेच फक्त राहिलेले आहेत. बाकी सर्व चॅप्टर आपला झालेला आहे. चॅप्टर 1 सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि सर्कल तीनही मोठे चॅप्टर्स मी कंप्लीट केलेले आहेत. आज सर्कल, आजच्या टॉपिक मध्ये सर्कलचा बराचसा भाग कव्हर होईल. म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5 फक्त एवढाच प्रॅक्टिस सेट राहील, बाकी पूर्ण प्रकरण आपलं झालेलं असेल. देन टुडे वी स्टार्ट अ न्यू पॉइंट, न्यू concept in your book. Then we have completed the practice set number 3.4. Then on the page number 74 there is one activity. And what is the activity of that? Activity is the draw sufficient large circle, then draw chord AC. AC chord काढा. मी AC या ठिकाणी chord काढलेली. टेक पॉइंट B on the circle. पॉइंट B सर्कल वरती घेतलेला आहे. ड्रॉ अँगल ABC. ABC हा अँगल ड्रॉ केलेला आहे. देन अँगल ABC इज एन इन्स्क्राइब्ड अँगल. अँगल ABC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. देन ड्रॉ टॅन्जेंट which touches the point C. CD ही टॅन्जेंट काढलेली आहे, ती पॉइंट C या ठिकाणी टच करते. या ठिकाणी काय सांगितले पहा, मेजर द अँगल ABC. हा अँगल ABC मेजर करा, नोट डाउन करा. अँगल ABC हा मेजर करा. देन अँगल ACD हा मेजर करायचा सांगितलं, अँगल ACD. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन, कंपेअर द अँगल ABC आणि अँगल ACD. हे दोन अँगल आपल्याला कंपेअर करायचे. आता अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड अँगल. या ठिकाणी पहा, मेजर ऑफ अँगल ABC, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू काय येणार आहे? मेजर ऑफ अँगल ABC, इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर काय असतं? द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू द हब ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. मग अँगल ABC ने कोणती आर्क इंटरसेप्ट केली? आर्क AC. कोणती आर्क इंटरसेप्ट केली? आर्क AC. म्हणजेच काय येईल? 1/2 into measure of arc AC. angle ABC is equal to 1/2 into measure of arc AC. यानंतर angle ACD पहा, measure of angle ACD is equal to angle ACD. याचं मेजर काय येईल? angle ACD चं मेजर, हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. angle ACD त्याने कोणती आर्क इंटरसेप्ट केली? अँगल ACD. म्हणजे या अँगलने इंटरसेप्ट केलेली आर्क कोणती? त्याने सुद्धा AC हीच आर्क इंटरसेप्ट केली. तर समजून घ्या थोडंसं, अँगल ACD ने आर्क AC हीच इंटरसेप्ट केली. अँगल ABC ने सुद्धा आर्क AC इंटरसेप्ट केली आणि अँगल ACD ने सुद्धा आर्क AC इंटरसेप्ट केली. मग अँगल ACD इज इक्वल टू 1/2 into मेजर ऑफ आर्क AC चालू. इथं पण 1/2 into मेजर ऑफ आर्क AC, इथं पण 1/2 मेजर into आर्क AC आहे. इट मीन्स दॅट मेजर ऑफ अँगल ABC is equal to 1/2 into मेजर ऑफ आर्क AC आलं. इथं मेजर ऑफ अँगल ACD is equal to 1/2 into मेजर ऑफ आर्क AC आलं. द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल is equal to 1/2 into आर्क इंटरसेप्टेड बाय इट. हे दोन्ही इक्वल आहेत. देयरफॉर मेजर ऑफ अँगल ABC is equal to मेजर ऑफ अँगल काय आला? AC मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACD. ABC चं माप आणि ACD चं माप हे इक्वल टू येणार आहे. म्हणजे अँगल ABC आणि अँगल ACD हे दोन अँगल इक्वल टू आले. ही ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने इक्वल टू येतात हे मी प्रूव्ह करून दिले अशा पद्धतीनं. आणि याच ऍक्टिव्हिटीच्या आधारे आपल्याला थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जेंट आणि सेकंड याचा थेरम आपल्याला पाहायचा आहे. पहा, ही टॅन्जेंट आहे, CD काय आहे? टॅन्जेंट आहे. त्यानंतर यातली सेकंड कोणती? BC ही सेकंड आहे. सेकंड मीन्स line which intersect the circle into distinct point is called second, and tangent touches the circle in only one point. Then what is the relation between the angle formed by tangent and second and inscribed angle? यातलं रिलेशन आपल्याला पाहायचंय आणि ते या पुढच्या थेरम मध्ये पाहायचंय. ही ऍक्टिव्हिटी मी घेतलेली. देन थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जेंट अँड सेकंड. थेरम ऑफ
angle between tangent and secant. This is the tangent and this is secant. BC is a tangent and BA is a secant. ओके, थेरम काय पाहून घ्या, एकदा थेरम समजावून घ्या. अतिशय महत्त्वाचा थेरम. या थेरमच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.5 सोडवायचा. आणखी एक दोन थेरम आहेत त्याच्या आधारे आणि या थेरमच्या आधारे. हा सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे बा. इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, एकदा थेरम पूर्ण वाचतो. इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, its one side touches the circle and other intersects the circle in one more point. आपण काय पाहतोय, थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सेकंड हा थेरम पाहतोय. ही जी टॅन्जंट आणि ही सेकंड आहे यामधला जो अँगल बनलाय, थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जंट आणि सेकंड आणि टॅन्जंटने जो तयार केलेला अँगल आहे त्याचा हा थेरम आहे. इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, व्हर्टेक्स ऑन द सर्कल, its one side touches the circle, side touches the circle and other side intersect the circle in one more point, then the measure of the angle is half of the measure of its intercepted arc. त्या अँगलने इंटरसेप्ट केलेली आर्क जी असते त्याच्या हाफ असते बा. आपण या अगोदर सुद्धा असा थेरम पाहिला होता, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याच्यामध्ये काय चेंज होता पहा, या ठिकाणी टॅन्जंट आहे, तिथं टॅन्जंट दिलेली असायची. आपल्याला लक्षात घ्या. परत एकदा थेरम सांगतो आणि कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं ते सांगतो. इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कल वरती, ओके, बी इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. इट्स वन साइड, या अँगलची वन साइड टचेस द सर्कल, सर्कलला टच करते. बीसी साइड टचेस द सर्कल and other side intersect the circle in one more point. ही जी other side आहे ती सर्कलला one more point मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. then the measure of the angle, हे measure of the angle is half of the measure of its intersected arc. या अँगलचं मेजर त्याने इंटरसेक्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं. हे या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता तुमचं म्हणणं असेल सर तीन फिगर कशासाठी काढल्या, तीन फिगर नेमके कशासाठी आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, हियर आर 3 केसेस. फर्स्ट केस मध्ये काय असू शकतं, सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन द वन आर्म ऑफ द अँगल. सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन वन आर्म ऑफ द अँगल. सर सेंटर आहे सर्कलचं ते कशावरती असू शकतं, आर्म वरती असू शकतं. सेकंड कंडिशन पहा काय, सेंटर ऑफ द सर्कल ही कंस्ट्रक्शन आहे. कंस्ट्रक्शन मी पुस्तकात थोडा वेळ तुमच्या लक्षात येण्यासाठी. M is the center of the circle. आता ABC angle पहा, vertex of the angle is on the circle. One side touches the circle, other side touches the intersect the circle in one more point. ये या ठिकाणी इंटरसेक्ट केले. अँगल ABC चं मेजर कशाच्या हाफ असणार आहे, आर्क AB च्या. इथे कंडिशन काय आहे, या ठिकाणी कंडिशन होती सेंटर M lies on the arm of the angle. इथे सेंटर कुठे आहे, exterior of the angle. center M lies exterior of the angle. angle ABC च्या exterior ला आहे. आणि या ठिकाणी पहा थर्ड केस काय, center M lies interior of the angle ABC. angle ABC च्या इंटेरियर मध्ये. 3 केस सांगितल्या. पहिली केस सेंटर कुठे असेल, आर्म वरती असेल. दुसऱ्या केस मध्ये अँगलच्या एक्सटेरियर असेल आणि तिसऱ्या केस मध्ये अँगलच्या इंटेरियर असेल. आता प्रूव्ह काय करायचंय मला, गिवन या ठिकाणी लिहून ठेवलंय मी. गिवन लेट अँगल ABC be an angle where vertex B lies on a circle with center M. vertex B lies on a circle with center M. Okay, its side BC touches the circle at point B. side BC touches the circle at point B. BC ने टच केलं सर्कलला. and other side BA, जी other side BA आहे, BA and BA intersect the circle at point A. okay, हे गिवन आहे. then arc ADB intersected by angle ABC. arc AD पॉइंट द्या कुठेतरी, arc ADB. ओके, arc ADB intersected arc, या ठिकाणी D देतो बा. arc ADB intersected by angle ABC. arc ADB intersected by angle ABC. की ADB arc ABC ने इंटरसेक्ट केली. ADB arc
ए बी सी ने इंटरसेक्ट केली. हे गिवन आहे. प्रूफ काय करायचं आहे पहा. टू प्रूफ मला करायचं आहे. मेजर ऑफ अँगल एबीसी, मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू, काय सांगितलं, इज इक्वल टू पहा, then the measure of angle is half of the measure of its intersected arc. Measure of angle ABC is equal to 1/2 into measure of arc intersected. Intersected arc कोणती आहे? ADC. Okay. Measure of angle ABC is equal to measure of angle ABC is equal to measure of angle ABC is equal to 1/2 into arc ADC, 1/2 into arc ADB, sorry ADB, ADB आणि ADB. इथे सी लिहिले मी. ADB, ADB च्या हाफ असतं, हे प्रूव्ह करायचे. या आर्कच्या, आर्क ADB, ADB आणि ADB. ओके, हे प्रूव्ह करायचे. यानंतर काय करतो पहा मी आता, प्रूफ. आता प्रूफ करताना 3 केस प्रूव्ह करायचे पहा. देयर आर 3 केसेस. फर्स्ट केस सांगितली, सेंटरियम लाइज ऑन द वन आर्म ऑफ द एंगल, सेंटरियम लाइज एक्सटेरियर ऑफ द एंगल, सेंटरियम लाइज इंटेरियर ऑफ द एंगल. आता फर्स्ट केस आपण प्रूव्ह करू. फर्स्ट केस काय मानायचे आपल्याला, केस 1. देयर आर 3 केसेस, देयर आर 3 केसेस अबाउट पोझिशन ऑफ द सेंटर, अबाउट पोझिशन ऑफ द सेंटर. सेंटरच्या पोझिशन बद्दल 3 केस आहेत. फर्स्ट केस पाहू आता. केस फर्स्ट. ओके, केस 1. केस 1 काय पहा, सेंटरियम लाइज ऑन द आर्म ऑफ द एंगल, सेंटरियम लाइज ऑन आर्म, सेंटरियम लाइज ऑन आर्म. आर्मचं नाव पण लिहू शकतो आपण. सेंटरियम लाइज आर्म, कोणत्या आर्म वरती, आर्म BA. सेंटरियम लाइज ऑन आर्म BA. पाहूया आता केस फर्स्ट, सेंटरियम लाइज ऑन आर्म BA यावरती आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. ADB च्या हाफ असते, हे प्रूव्ह करायचं. या ठिकाणी कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल पहा आता. अँगल MBC, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MBC? MBC इज 90 डिग्री. व्हॉट इज द रिझन? MBC 90 आहे. त्याचं रिझन काय? टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम काय सांगतो? टॅन्जेंट टचेस द सर्कल किंवा टॅन्जेंट मेक अ राइट अँगल ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टॅन्जेंट मेक द अँगल टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. राइट अँगल तो फॉर्म करतो. या ठिकाणी लिहू आपण अँगल ABC. MBC म्हणजे अँगल ABC. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. या ठिकाणी लिहितो मी टॅन्जेंट थेरम. त्याला रिझन काय यायचं? टॅन्जेंट थेरम. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आलं, टॅन्जेंट थेरम. अँगल ABC. आता मेजर ऑफ आर्क ADB. मेजर ऑफ आर्क ADB काय आहे? मेजर ऑफ आर्क ADB इज अ सेमी सर्क्युलर आर्क. ADB हा सेमी सर्क्युलर आर्क आहे. अर्धवर्तुळ आहे. M सेंटर आहे म्हणजे ADB काय? सेमी सर्क्युलर आर्क आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क? सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं? 180 डिग्री. पूर्ण सर्कलचं मेजर किती असतं? 360. मग हाफ सर्कलचं किती असेल? 180. इथे लिहितो मी पहा. आर्क ADB, आर्क ADB is a semicircular arc. Arc ADB is a semicircular arc. Arc ADB is a semicircular arc. ADB ही semicircular है. Therefore, measure of arc ADB is equal to, ADB चं मेजर किती आहे? मेजर ऑफ आर्क ADB is equal to 180 डिग्री. या ठिकाणी आता इक्वेशन 1 द्या. इथे 1. या ठिकाणी 1/2 ने मल्टिप्लाय करू. बोथ साइडला 1/2 ने मल्टिप्लाय करा. काय येईल? 1/2 इनटू मेजर ऑफ आर्क
DB इज इक्वल टू 1/2 में मल्टीप्लाई करा 1/2 इंटू 180 डिग्री, देयरफॉर 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू काय येईल 90 डिग्री, 2 9 दा 80 200 याला इक्वेशन 2 द्या. पाहता इक्वेशन 1 90 डिग्री, इक्वेशन 2 मध्ये सुद्धा काय 90 डिग्री, याला आपण एकमेकांच्या समोर मांडू शकतो फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 1 and 2 वरून काय झालं अँगल ABC इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ADB. प्रूव्ह झाले का? पहा पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह झाले का? पाहून घ्या एकदा फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झाले का? अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ADB. ह्या केस 1 च्या संदर्भात प्रूव्ह झाले. कशाच्या संदर्भात? केस 1. केस 1 काय होती? पॉइंट M किंवा सेंटर M लाइज ऑन दी वन आर्म ऑफ दी सर्कल. एक वन आर्म ऑफ दी अँगल, एका आर्मच्या सॉरी सेंटर M लाइज ऑन दी आर्म ऑफ दी अँगल. आर्म वरती ही पहिलं स्टेटमेंट केस 1 प्रूव्ह झाली. केस सेकंड काय पहा? केस सेकंड या ठिकाणी लिहितो मी. केस सेकंड, केस सेकंड काय? सेंटर M लाइज ऑन सेंटर M लाइज ऑन, या ठिकाणी आपण दोन भाग करूया म्हणजे आपलं पूर्ण बसेल थेरम. पहा ओके, सेंटर M लाइज ऑन एक्सटेरियर ऑफ दी अँगल. आता सेंटर M कुठे सपोज करायचं आहे? एक्सटेरियरला आहे. एक्सटेरियरला आपण सपोज करू. या ठिकाणी आता मला काही कन्स्ट्रक्शन करावे लागतात. कन्स्ट्रक्शन मी काय करतोय पहा, या ठिकाणी ही MB आणि MA मी जॉईन करून घेतली. पहा काय झालं आता, जॉईन MB and MA. MB आणि MA मी जॉईन केलं. आता MB इज इक्वल टू MA होईल का? MB इज इक्वल टू MA. व्हॉट इज द रिझन सांगा? रिझन सेगमेंट MB कॉन्ग्रुएंट सेगमेंट MA. व्हॉट इज द रिझन? रिझन इज रेडियाई ऑफ द सेम सर्कल. रेडियाई ऑफ सेम सर्कल या ठिकाणी लिहा तुम्ही रेडियाई ऑफ सेम सर्कल. जर या दोन बाजू सारख्या असतील तर अँगल MBA हा अँगल MBA आणि MAB हे दोन अँगल काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. त्याला कारण काय? आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल तयार झाला इथं. देयरफॉर पहा अँगल MBA कॉन्ग्रुएंट अँगल काय? MAB काय? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम या ठिकाणी मी शॉर्टकट लिहितोय पहा. MBA इज इक्वल टू MAB इज इक्वल टू आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता हा सपोज करू, याला x सपोज करू आपण. हा जो अँगल इथे x सपोज करतोय मी, हा सुद्धा काय येईल? x. आणि याला मी y सपोज करतोय. अँगल ABC ला काय सपोज केलंय? y. काय होते पाहूयात आपण. लेट let angle MBA is equal to angle MAB is equal to काय सपोज करू? x सपोज करू. आता अँगल MBA प्लस अँगल MAB प्लस अँगल AMB तिन्हीची बेरीज किती येईल? नाउ in triangle AMB, in triangle AMB angle MBA plus angle MAB plus angle AMB is equal to काय येणार आहे? 180 डिग्री. ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. यापैकी MBA आणि MAB काय सपोज केलंय? x. इथे व्हॅल्यू पुट करा. x प्लस अँगल AMB इज इक्वल टू 180 डिग्री. यानंतर काय येते पहा, x प्लस x काय येईल? 2x प्लस अँगल
MB इज इक्वल टू 180 डिग्री. याला इक्वेशन 1 नाव देऊ. आता केस सेकंड चालू आहे, केस सेकंड आल्यामुळे परत याला काय दिलं, इक्वेशन 1 नाव दिलं. 2x प्लस अँगल AMB इज इक्वल टू 180 डिग्री. यानंतर काय करणार आहे पहा, अँगल ABC आपण y सपोज करणार आहे. लेट अँगल ABC इज इक्वल टू y. सर तुम्ही म्हणता तुमच्या पुस्तकाप्रमाणे जसंच्या तसं चाललं नाही सर. पुस्तकाप्रमाणे जर जसंच्या तसं केलं तर तुम्हाला समजायला थोडीशी अडचण येईल, म्हणून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगतोय की तुम्हाला सहज समजावू शकतो का. आता अँगल ABC काय सपोज केलाय, y सपोज केलाय. आता अँगल MBC सांगा तुम्ही, अँगल MBC इज इक्वल टू काय येईल. अँगल MBC इज इक्वल टू अँगल MBC इज इक्वल टू काय येईल, 90 डिग्री येईल का. अँगल MBC, व्हॉट इज द रिझन, रिझन इज tangent theorem. Tangent is the perpendicular to the radius at the point of contact. Tangent theorem. Tangent is perpendicular to the radius at the point of contact. MBC आला 90 डिग्री. आता MBC कोणापासून म्हणलाय, अँगल MBA प्लस अँगल ABC. आता MBC अँगल MBA प्लस अँगल ABC. MBA प्लस अँगल ABC. MBC कोणापासून म्हणलाय, MBA प्लस ABC. ओके, MBA काय आहे, MBA हे इज इक्वल टू 90 लिहितो मी, 90 डिग्री. MBA किती, अँगल MBA इज x प्लस ABC किती, y इज इक्वल टू 90 डिग्री. या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करा सगळीकडे. 2 ने का करायचं, 2 ने मल्टिप्लाय, इथं 180 डिग्री, इथं मला 180 आणायचं. 2 ने मल्टिप्लाय करा, काय येईल, 2x प्लस 2y इज इक्वल टू 2 into 90 180 डिग्री. दिस इज द इक्वेशन 2. याला इक्वेशन 2 मानू. आता इक्वेशन 1 सुद्धा काय आहे, 180 डिग्री. इथं काय आलंय, 180 डिग्री. लेफ्ट हँड साइड आपण एकत्र मांडू शकतो का, इज इक्वल टू मांडू शकतो. इथे काय येईल पहा मग, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. 1 and 2 वरून काय कळलं पहा, 2x प्लस अँगल AMB इज इक्वल टू काय, 2x प्लस 2y. 2x प्लस 2y. 2x काय झाले, कॅन्सल झाले. देयरफॉर 2y इज इक्वल टू, हे 2y हे फक्त मी इकडून लिहिले लेफ्ट हँड साइडला, 2y इज इक्वल टू काय आलं, अँगल AMB. हे 2 इथं गुणिले तिकडे आले काय होतील, भागिले. देयरफॉर y इज इक्वल टू 2 गुणिले तिकडे आले भागिले, म्हणजे 1/2 इनटू अँगल AMB. अँगल y म्हणजे काय, अँगल y कोणता सपोज केलाय आपण, अँगल y आहे ABC. व्हॅल्यू पुट करा. देयरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इनटू अँगल AMB. अँगल AMB हा सेंट्रल अँगल आहे. AMB चं माप, सेंट्रल अँगलचं मेजर कशा इतकं असतं, मायनर आर्क. मायनर आर्क कोणती आहे, आर्क ADB. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मग सेंट्रल अँगल आहे AMB, त्याचं मेजर आर्क ADB इतकं. म्हणून अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AD आणि B. हे प्रूव्ह झालंय का, प्रूव्ह. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इनटू मेजर ऑफ आर्क ADB, मेजर ऑफ आर्क AD. सेकंड केस प्रूव्ह झाली पहा. ज्यांना समजायला थोडीफार अडचण आली असेल त्यांनी हा व्हिडिओ परत एकदा पहा. थोडीफार जर समजायला अडचण आली असली तर परत एकदा पहा आणि समजून घ्या. 2 केस आपल्या प्रूव्ह झालेले, 2 केस. थर्ड केस आपण प्रूव्ह करणार आहे. हे ज्यांना लिहून घ्यायचे ते लिहून घ्या. थर्ड केस आपण प्रूव्ह. थर्ड केस पाहणार आहोत. थर्ड केस काय आहे, केस फर्स्ट काय होती, सेंटर ऑफ द सर्कल इज ऑन द आर्म ऑफ द अँगल. सेकंड ला काय होती, सेंटर ऑफ द सर्कल एक्सटेरियर ऑफ द अँगल. केस थर्ड काय आहे, सेंटर इज इंटेरियर ऑफ द अँगल. ह्या अँगल ABC च्या सेंटर M हे इंटेरियर ला आहे. प्रूव्ह तर हेच करायचंय. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इनटू मेजर ऑफ आर्क ADB. ADB चा हाफ आहे, ABC चं मेजर, हेच प्रूव्ह करायचंय. फक्त थर्ड केस आहे. थर्ड केसला आपण काय सपोज करूया पहा, सेंटर M
center M lies on interior of the circle. इंटेरियर ऑफ द सर्कल. आता पहा हे सुद्धा प्रूफ तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले, पण या ठिकाणी कुठेतरी रिकामी जागा बऱ्याच सांगितलं तुम्हाला आणि डायरेक्ट दिलेले आहे. बऱ्याच स्टेप त्यांनी गाळलेले आहेत त्याच्यामध्ये. आता समजून घ्या थोडस. बी इज द ऑपोजिट रे ऑफ बीसी. बीसी च्या बी काय ऑपोजिट रे, म्हणजे ईसी काय झाली टॅन्जेंट झाली. पहा बीई इज द बीई is the opposite ray of BC. BC चा ऑपोजिट रे. आता पहा जर BE ही ऑपोजिट रे असेल तर अँगल ABE प्लस अँगल ABC किती येईल सांग. त्या अगोदर एक लिहून ठेवा. पहा मेजर ऑफ अँगल ABE. अँगल ABE चं मेजर लिहिणार आहेत आपण. मेजर ऑफ अँगल ABE इज इक्वल टू ABE चं मेजर आताच आपण प्रूव्ह केलं. पहा ABC चं मेजर काय असतं. अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क ADB. मग अँगल ABE चं मेजर सांगा. अँगल ABE चं मेजर 1/2 इंटू आर्क AFB येईल का. पहा मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू द 1/2 इंटू आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. मग अँगल ABE चं मेजर, अँगल ABE चं मेजर 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क सांगा. मेजर ऑफ आर्क AFB. AFB पाहून घेऊ आता. AFB काय अँगल ABE इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AFB. मेजर ऑफ आर्क AFB ABE चं माप. यानंतर पहा नाऊ अँगल ABE प्लस अँगल ABC. ABC इज इक्वल टू काय ABE प्लस ABC इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला रिझन काय अँगल सीन लिनियर पेअर आहेत का. अँगल सीन लिनियर पेअर समजून घेण्याची गोष्ट जॉमेट्री ही. अँगल सीन लिनियर पेअर आहे. पहा ABE प्लस ABC. ABE प्लस ABC इज इक्वल टू 180 डिग्री. आता ABE चं मेजर लिहून ठेवले. पहा मी मेजर ABE चं मेजर काय 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AFB. या ठिकाणी पुट करतो व्हॅल्यू. ही व्हॅल्यू इथं पुट करायची फक्त ABE च्या जागेवर. 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AFB इज इक्वल टू 180 मायनस हे अँगल ABC इथं प्लस इकडे आलं काय होईल मायनस अँगल ABC. याला इक्वेशन 1 नाव देऊ आपण. इथपर्यंत मला वाटतं समजलं असेल. मेजर ऑफ आर्क ABE चं मेजर टाकलं 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AFB 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AFB इज इक्वल टू 180 एज इट इज अँगल ABC प्लस होता इकडे आला मायनस झाला. यानंतर पहा आता काय करतोय मी आर्क AFB. पहा आर्क AFB प्लस आर्क ADB हे दोन्ही जर आर्क आपण सम केली त्यांची ऍडिशन केली तर काय येईल सांगा. आर्क AFB आणि आर्क ADB यामुळे काय तयार होतोय पूर्ण सर्कल तयार होतोय. आणि होल सर्कल मेजर ऑफ होल सर्कल इज 360 डिग्री. पहा मेजर ऑफ आर्क AFB प्लस मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू काय 360 डिग्री. या दोन आर्क मुळे पूर्ण सर्कल तयार होतं. याचं मेजर किती आलं 360 डिग्री. आता आर्क AFB इथंच ठेवतो मी. मेजर ऑफ आर्क AFB मेजर ऑफ आर्क AFB इज इक्वल टू काय 360 मायनस हे ADB इथं प्लस आहे तिकडे आलं काय होतील मायनस मेजर ऑफ आर्क ADB. समजून घ्या थोडंसं. हे AFB जागेवर ठेवलं मेजर ऑफ आर्क ADB प्लस होते इकडे आलं काय झालं मायनस झाले. आता इथं मेजर ऑफ आर्क AFB ला 1/2 आहे तर काय 1/2. या ठिकाणी 1/2 आणण्यासाठी काय करावं लागेल दोन्ही साइडला 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मी करतो पहा मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2 लिहित नाही डायरेक्ट करतो पहा. तुम्ही लिहा इथं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2 इंटू काय येईल मेजर ऑफ आर्क AFB इज इक्वल टू 1/2 इंटू 1/2 ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेट टाकावं लागेल 1/2 इंटू 360 मायनस
मेजर ऑफ आर्क काय ए डी बी. ओके, यानंतर पाहू आता काय येते. 1/2 इंटू आर्क ए एफ बी इज इक्वल टू 1/2 ने आप मल्टीप्लाई करा. 1/2 इंटू 360 माइनस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए डी बी. काहीच नाही केलं, फक्त 1/2 ने मल्टीप्लाय केले. इथे भाग जातोय पहा. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 18, 2 8 जा 16, 2 0 0. काय आलं 180 आलं. या ठिकाणी लिहितो मी आता काय येते पहा. 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए एफ बी इज इक्वल टू इथं 180 माइनस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए डी बी. याला इक्वेशन 2 नाव द्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कंपेअर करा. इक्वेशन 1 मध्ये लेफ्ट हँड साइड काय 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए एफ बी. इथे काय 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए एफ बी. सेम टू सेम आहे. इथं 180 माइनस अँगल ए बी सी. इथं 180 माइनस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए डी बी. लेफ्ट हँड साइड सारख्याच, राइट हँड साइड सुद्धा काय असतील सारख्याच असतील. इथे लिहूया फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. 1 and 2 वरून या साइड सारख्या 180 माइनस angle ABC is equal to 180 minus 1/2 into measure of arc ADB. 180 काय झाले कॅन्सल झाले. यानंतर पहा हे मायनस मायनस काय होतील प्लस होतील. मायनस मायनस therefore angle ABC is equal to 1/2 into measure of arc ADB. झाले का प्रूफ. अँगल ABC is equal to 1/2 into measure of arc ADB. अँगल ABC is equal to 1/2 into measure of arc ADB. अशा पद्धतीने प्रूव्ह झाले पहा. तुम्ही परत एकदा सगळं पहा. की तिन्ही केस प्रूव्ह झालेले आहेत. तिन्ही केसच्या माध्यमातून मी प्रूव्ह केला अँगल ABC is equal to 1/2 into measure of arc ADB. अशा पद्धतीने हा थेरम प्रूव्ह झालेला आहे. यानंतर त्याचा कॉन्व्हर्स काय वेगळ्या स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं आपण पाहूया. आता हेच स्टेटमेंट जे काय स्टेटमेंट होतं आपल्या अँगलच्या बाबतीमध्ये द अँगल बिटवीन द टॅन्जेंट अँड द सेकंड काय काय स्टेटमेंट होतं. वर्टेक्स इज लाई ऑन द सर्कल. वन आर्क टचेस द सर्कल, अदर आर्क intersect the circle one more point. Then the angle between these, the measure of angle is equal to the half of the measure of arc intercepted by the angle. हा हे स्टेटमेंट होतं. हेच स्टेटमेंट आपल्याला अनदर वे वेगळ्या मार्गाने पहा. पेज नंबर 76 वरती अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द अबोव थेरम. जो अगोदरचा थेरम पाहिला होता त्याचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट कसं तयार होईल ते सांगितलेले. ते एकदा समजावून सांगतो आणि त्याचा कॉन्व्हर्स काय पाहू आपण. द अँगल बिटवीन द टॅन्जेंट ऑफ अ सर्कल. द अँगल बिटवीन द टॅन्जेंट ऑफ अ सर्कल अँड chord drawn from the point of contact. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. अँगल बिटवीन द टॅन्जेंट अँड chord at the point of contact. पहा the angle between the tangent of a circle and chord drawn from the point of contact. Chord drawn from the point of contact is congruent. हा congruent आहे to the कोणाबरोबर congruent to the angle inscribed in the arc intercepted by that angle. या अँगल ने इंटरसेप्ट केलेली आर्क आणि या आर्क ने इन्स्क्राइब केलेला अँगल ATB म्हणजे अँगल ABC कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट असतो अँगल ATB बरोबर. काहीच नाही अगोदरचं जे स्टेटमेंट होतं द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज ऑन द सर्कल. वन आर्क टचेस द सर्कल, अनदर आर्क इंटरसेक्ट द सर्कल इन वन पॉइंट. देन द मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू द हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. तेच स्टेटमेंट या मार्गाने सांगितले. द अँगल बिटवीन द टॅन्जेंट ऑफ द सर्कल, द अँगल बिटवीन द टॅन्जेंट ऑफ द सर्कल अँड chord drawn from the point of contact. Chord drawn from the point of contact is congruent. हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे टू द अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. ही जी इंटरसेप्टेड आर्क आहे त्याने इन्स्क्राइब केलेला अँगल ATB याच्याशी कॉन्ग्रुएंट असतो. तेच स्टेटमेंट या मार्गाने दिले. म्हणजे अँगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क ADB कॉन्ग्रुएंट अँगल ATB. झालं एवढंच स्टेटमेंट. हे कॉन्व्हर्स ऑफ द
थेरम अँगल बिटवीन द टॅन्जेंट अँड सेकंड. अगोदर जो थेरम पाहिला, काय थेरम होता आता सांगितला मी तुम्हाला. इफ vortex of the angle lies on the circle, then one arm touches the circle, another arm intersects the circle in one more point, the angle measure of angle is equal to the one half to the arc intercepted by that angle. याचा कॉन्व्हर्स काय आहे? कॉन्व्हर्स आहे a line is drawn from one end of the chord. या कॉर्डच्या एंड पासून एक लाईन काय केली? ड्रॉन केली. and if the angle between the chord and line, ही chord and ही line यामधला अँगल is half of the measure of the arc intercepted by that angle. हा जो अँगल आहे हा हाफ कोणाच्या हाफ असेल? इंटरसेप्टेड आर्कच्या. then the line is the tangent of a circle. then ही लाईन काय असते? टॅन्जेंट असते. एवढाच कॉन्व्हर्स आहे. पण कॉन्व्हर्स प्रूव्ह करण्याची गरज नाही, त्याची प्रूफही दिलेली नाही. आणि प्रूव्ह करायचं म्हणलं तरी काही अवघड नाही. या ठिकाणी अँगल PQR काय येणार? अँगल PQR is equal to 1/2 to R PSQ. PQR is equal to 1/2 R PSQ. therefore TR is a tangent. म्हणून TR ही टॅन्जेंट असते. हा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स एकदा समजून घ्या. थेरम मेन समजून घ्या. थेरम हा 4-5 मार्काला तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणून मी तीनही केस तुम्हाला व्यवस्थित प्रूव्ह करून दिले. हा कॉन्व्हर्स समजून घ्या आणि हे अल्टरनेट स्टेटमेंट समजून घ्या. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नेक्स्ट 3 थेरम राहिलेले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला ती 3 थेरम तुम्हाला मी सांगेल आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट तुम्ही ट्राय करायचा प्रॅक्टिस सेट सोडवण्याचा. आपण पुढचे थेरम एक थोड्या पुढच्या लेक्चरला आपण पाहूया. धन्यवाद.